बऱ्याच जणांना केसांच्या खूप तक्रारी असतात। केस गळतात, केसांमध्ये कोंडा झालेला असतो, केस रुक्ष झालेले असतात, त्यांची शाईन गेलेली असते। अशा वेळी मग वेगवेगळ्या शॅम्पूंचा उपयोग केला जातो। ऍड मध्ये बघून वेगवेगळे शॅम्पू आपण वापरतो आणि त्याच्यामुळे अजूनच जास्त केस गळायला चालू होतात। तर अशा वेळी आपल्या केसांसाठी शॅम्पू कुठला निवडायचा, शॅम्पू वापरताना तो कसा वापरायचा किंवा घरच्या घरी आपल्याला हेअर वॉश पावडर कशी तयार करता येते याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। आपण ऍड मध्ये पाहतो की शॅम्पूच्या वापरामुळे केस हे खूप सिल्की झालेले आहेत, खूप शाईन त्यांना आलेली आहे। पण प्रत्यक्षात आपण ज्यावेळी शॅम्पू वापरतो त्यावेळी आपले केस असे होत नाहीत, ते रुक्ष होतात, ड्राय होतात आणि मग त्याचा ड्रायनेस कमी करण्यासाठी आपण कंडिशनरचा वापर करतो। म्हणजे एक केमिकल वापरून अजून जास्त केमिकलचा मारा आपण आपल्या केसांवर करतो। त्यातूनच केस गळायला आणि केसांची शाईन जायला सुरुवात होते। जेवढ्या एखाद्या शॅम्पूचा फेस जास्त होतो तेवढ्या प्रमाणात आपले केस हे जास्त रुक्ष होतात। म्हणजे आपल्या केसांच्या खाली, केसांच्या मुळाशी सेबेशियस ग्लँड्स म्हणून ग्रंथी असतात, त्यातून सेबम नावाचं ऑइल असं सिक्रीट होत असतं आणि जे आपल्या केसांचं स्निग्धता म्हणा किंवा केसांचं नॅचरल ऑइल जे आहे ते टिकून ठेवण्यास मदत करत असतं। पण शॅम्पूच्या वापरामुळे आपले केस हे जास्त रुक्ष होतात आणि त्याचा जो नॅचरल जे ऑइल आहे त्यातलं ते निघून जातं आणि केस हे खूप ड्राय होतात। शॅम्पू घेताना त्यामध्ये सल्फेट, पॅराबिन, फॉर्माल्डिहाइड, हेक्साक्लोरोफिन यांसारखे घटकद्रव्य नाही आहेत ना हे बघून शक्यतो घ्यावे, कारण ह्यानी आपल्या स्काल्पला जास्त नुकसान होते आणि जास्त केमिकल असल्यामुळे त्यातून केस ड्राय होणे किंवा इतर केस वयाच्या आधी किंवा प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर जे म्हणतात ते व्हायला जास्त मदत होते। बऱ्याच वेळा शॅम्पू वापरताना हा डायरेक्टली स्काल्पवर आपण घातला जातो, म्हणजे त्याला डायल्यूट न करता डायरेक्टली स्काल्पवर हा शॅम्पू अप्लाय केला जातो। तर शक्यतो तसं न करता पहिल्यांदा केस थोडे ओले करून घ्या, हलक्या अशा कोमट पाण्याने केस ओले करून घ्यायचे आणि शॅम्पू जो आपण वापरणार आहे तो डायल्यूट करायचा आणि मग तो केसांना लावायचा आणि मग केस धुवायचे। आणि केस धुताना शक्यतो गरम पाण्याचा वापर नाही करायचा, हलका आणि हलके कोमट असं पाणी आपल्याला वापरायचं आहे। बाजारात बरेच वेळा आयुर्वेदिक शॅम्पू असं म्हणून बरेच शॅम्पू पण येतात, पण त्यांचा बेस हा केमिकलयुक्त असतोच। त्यामुळे आपण शक्यतो वापरताना जास्तीत जास्त नॅचरल आणि हर्बल असे प्रोडक्ट वापरावेत। म्हणजे आपण घरच्या घरी पण शिकेकाई किंवा हेअर वॉश पावडर एखादी बनवू शकतो। त्याचा जास्त फायदा आपल्या केसांना होतो, कारण यातून आपल्या केसांची स्निग्धता म्हणा किंवा नॅचरल ऑइल जे केसांमध्ये आहे ते टिकून राहण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि केस हे अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या यातून होत नाही। घरच्या घरी आपल्याला जर हेअर वॉश पावडर बनवायची असेल तर ती कशी बनवावी हे बघूया। त्यामध्ये आपण शिकेकाई, रिठा यांसारख्या वनस्पतींचा वापर करणार आहे। आयुर्वेदामध्ये रिठा ही एक नॅचरल क्लिन्झर आहे, यातून फेस पण काही प्रमाणात तयार व्हायला मदत होते आणि आपली जी स्काल्प आहे ती चांगल्या प्रकारे स्वच्छ होते। यामध्ये आपण शिकेकाई, रिठा, त्रिफळा, माका, ब्राह्मी, निंबपत्र, मेथ्या यांचा वापर करू शकतो। हे सगळं आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते उकळून आणि गाळून त्याच्या पाण्याने फक्त केस धुतले पाहिजेत। यांनी केस चांगले व्हायला आणि केसांचं गळणं कमी व्हायला, त्याचबरोबर केसातील कोंडा जायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। केसांना जसं बाहेरून योग्य शॅम्पू किंवा तेल लावणं हे महत्त्वाचं आहे, तसंच पोटातून योग्य असा पोषणमूल्ययुक्त आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर आपण खूप मसालेदार पदार्थ खात असू किंवा रात्री आपलं खूप जागरण होत असेल तर यातून वात आणि पित्त हे वाढणारे आणि त्यातून केस गळणार आहेत आणि ते अकाली पांढरे पण होणार आहेत। त्यामुळे जेवढं बाहेरून ॲप्लिकेशन हे योग्य असणं गरजेचं आहे, तेवढंच पोटातून योग्य असा आहार जाणं देखील खूप महत्त्वाचं आहे। त्यातूनच आपले केस हे चांगले आणि निरोगी राहायला मदत होणार आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।